अगं मनुष्यानं केलेले कर्म अशीच असतात. अगं मृत्यूनंतर शरीर सुटतं, पण कर्म मनावर अशी कोरली जातात जी पुढच्या जन्मी वाट्याला येतात, भोगावी लागतात. या जन्मी जो तुझा नवरा आहे तो गेल्या जन्मी तुझा सावत्र मुलगा होता. तू त्याची सावत्र आई होतीस. तू त्याला छळ केलास, त्याला जेवायला दिलं नाहीस, घराबाहेर काढलास आणि तीच कर्म फिरून पुन्हा तुझ्या वाट्याला आली आहे. या जन्मी तू भक्ती करतेस, पूजा करतेस, म्हणून आमची कृपा दृष्टी होतीये. 2 वेळचं जेवायला मिळतंय, राहायला घर मिळतंय. श्री स्वामी समर्थ. कसे काय मंडळी, बरे आहात ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत. तर ही मोठी वांगी असतात त्याचं, म्हणजे हे आपण साल वगैरे काढून जे भरीत करतो ते. तर हे बघा, असं कापून घ्यायचं 4 वाटे. आणि यात आपण लसूण भरायचे. सोललेली जी लसूण असते ते त्याच्याने पटकन आतमधलं शिजलं पण जातं. असं हे करून काही जण ही अशी चर पाडत नाहीत, पण पाडल्यामुळे पटकन शिजतं आणि लसणीचं चव त्या वांग्याला मस्त येते. तर पहिलं हे असं घालून घ्यायचं आणि हे भाकरीबरोबर वांगं खूप मस्त लागतं. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, अशी चर पाडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आत लसूण घालायचे आहे. आणि ही लसूण घातल्यानंतर ह्याला तेल लावून भाजायचं आहे, जेणेकरून ते पटकन भाजलं जाईल. पण ह्याला 15-20 मिनटं लागतात ते शिजण्यासाठी. जास्त ह्याला घाई करायची नाही, कारण जर आपण काही जण अर्ध कच्चं ठेवतात, पण तसं न करता आपण हे बघा, हे पूर्ण मी आता लसूण भरून घेतलेली आहे यात. हे बघा, अशी तुम्हाला लसूण भरून घ्यायची आहे. त्यानंतर तेल घ्यायचं. तर तेल पूर्ण त्या वांग्याला लावून घ्यायचं आणि त्याची लसूण टाकले त्याच्यात पण त्या लसूणच्या त्या ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमधलं पण पटकन शिजेल. मी जसं टाकते तसं. हे बघा, आणि एकदम भाकरीसोबत झटपट असं होणारं हे वांगं आहे. काही ठिकाणी ह्याला खरडा पण बोलतात आणि काही आमच्या इथे ह्याला वांग्याचं भरीत असं बोलतात. हे बघा, असं तेल लावून ह्याला आपण ह्याच्यावर गॅसवर भाजत ठेवणं. गावी आपल्याकडे चूल असते, चुलीवर पटकन भाजलं जातं आणि चवीला पण अप्रतिम लागतं. हे बघा, असं अधूनमधून पलटून 5-5 मिनटं पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चांगलं भाजलं जाईल. आणि वरून एकदा मी तेल सोडलं आहे. हे बघा, लसूण आपोआपच भाजली जाते. काही लसूण तुम्हाला करपली असेल तरी काय त्याचा त्रास नाही, कारण त्या जेव्हा आपण स्मॅश करतो तेव्हा ती पूर्ण लसूण हे होते, स्मॅश होते. तर मग तुम्ही लसूण करपली म्हणून तुम्ही ती काढून टाकू नका. पूर्ण भाजून. हे बघा, आता वांगं आपलं भाजून झालेलं आहे. बघू शकता, एकदम नरम झालेलं आहे वांगं. आता ह्याची गरम आहे. त्यानंतर ह्याची आपण सालं काढायची आहेत. वरची सालं आपोआप निघतात, म्हणजे आपण इझिली काढू शकतो ती सालं. हे बघा, आता आपली सालं काढून झालेली आहेत. आता हे आपण त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही सुरीने पण करू शकता किंवा तुम्ही स्मॅशर असेल तरी पण करू शकता. आणि ती कढई घेतली. कढईत कांदा, टोमॅटो आणि हे जे आपण वांगं भाजलेलं ते. तरी बघा, आणि ही एकदम झटकेपट होणारी रेसिपी आहे. जर आपल्याला भाजीला काय विचार करावा असेल तर नक्की हे तुम्ही करू शकता. हे बघा, तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं टाका, जास्त टाकू नका, कारण आधीच आपण वांग्याला तेल लावलेलं असतं. त्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरीनंतर जिरे,
त्यानंतर कढीपत्ता टाकल्यावर खूप धूर आला तुम्ही असं समजू नका काहीतरी जळलं वगैरे. आणि त्यानंतर टोमॅटो का टाकायचा आधी, कारण टोमॅटो पटकन वितळतो. आणि त्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे. दोन माणसासाठी एक वांग हे खूप आहे. जर तुम्ही 4 माणसं असाल, 5-6 माणसं असाल तर 2 वांगी घ्या. हे बघा, आता हे कांदा टाकायचा आहे आणि कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला वांगं टाकायचं आहे. एकदम सोपी होणारी रेसिपी आहे, याला काही त्रास नाही आणि आपण झटपट असं करू शकतो. आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं हे. हे बघा, आता ह्याच्यात मी मीठ टाकून घेत आहे आणि हे आपण जे स्मॅश केलेलं वांग ह्याच्यात टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला आपण जेव्हा ते भाजत होतो तेव्हा आपल्याला वांग खूप दिसत होतं ते. आता ते पूर्ण हे झाल्यानंतर भाजल्यानंतर एकदम छोटासा त्याचा बल्ब निघाला. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. आणि ह्याच्यात मी मिरची पण टाकलेली आहे कारण हे मिरचीच आहे. काही मसाला पण टाकतात, पण मी मसाला न टाकता ह्याचं मिरचीचं बनवलेलं आहे. आणि हे तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण 5 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. हे बघा, आपलं आता झालेलं आहे. नक्की तुम्ही हे करून बघा आणि आवडल्यास माझा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.